नमस्कार. श्री स्वामी समर्थम. कुंभ राशीच्या माझ्या सगळ्या भावंडांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या प्रत्येकाच्या काळजाला भिडतो. रात्री अंथरुणावर पडलं की डोळे मिटतात, पण मनात विचारांचं वादळ सुरू होतं. एक विचार संपतो न संपतो तोच दुसरा येतो. भूतकाळ आठवतो, भविष्याची चिंता वाटते, लोक काय म्हणतील याची भीती वाटते. मी चुकलो का? मी बरोबर केलं का? उद्या काय होणार? मुलांचं काय होणार? आईवडिलांचं काय? पैशाचं काय? नोकरीचं काय? नात्यांचं काय? असे हजार विचार. आणि मग रात्रभर कुशीवर कुशी बदलत राहतो. सकाळी उठलं की डोकं जड, दिवसभर आळस, चिडचिड आणि पुन्हा रात्री तेच. तुम्हाला वाटतं हे फक्त माझ्यासोबतच होतं का? नाही. कुंभ राशीचा हा जन्मजात स्वभाव आहे, कारण तुमची रास वायू तत्वाची आहे. वारा कधी थांबतो का? नाही. तसंच तुमचं मन आहे, ते सतत वाहतं, सतत विचार करतं, कारण तुम्ही जगावेगळे आहात. तुम्ही 10 पावलं पुढचा विचार करता, तुम्ही समाजाचा विचार करता, तुम्ही बदलाचा विचार करता आणि म्हणूनच तुमच्या डोक्यात गर्दी होते. पण लक्षात ठेवा, गर्दीतही शांतता शोधता येते. वादळातही दिवा तेवत ठेवता येतो. आज आपण तेच शिकणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्ये मी तुम्हाला असे 3 सोपे उपाय सांगणार आहे जे आज रात्रीपासूनच तुम्हाला शांत झोप देतील. कोणतेही औषध नाही, कोणताही खर्च नाही, फक्त तुमच्या सवयीमध्ये थोडा बदल आणि ग्रहांची साथ. हो, ग्रह बदलले आहेत. शनी वक्री संपला आहे. राहूचा प्रभाव कमी होतो आहे. बुध तुमच्या मनाच्या घरात येतो आहे. या सगळ्यांचा फायदा कसा घ्यायचा ते आज बघू आपण. पण त्याआधी एक विनंती. तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचा अर्थ तुम्ही त्रासात आहात आणि तुमच्यासारखे हजारो कुंभ राशीचे लोक आहेत जे रात्री जागे असतात. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे कुणाच्या तरी रात्रीची झोप परत येईल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची श्रद्धा ज्या देवावर आहे, कुलदैवत, ग्रामदैवत, विठ्ठल, महादेव, दत्त, साईबाबा, गजानन महाराज, तुळजाभवानी, ज्योतिबा, खंडोबा, ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्याचं नाव कमेंटमध्ये लिहा, कारण नामात ताकद आहे. आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही गर्दीत असूनही एकटे असता. तुम्ही 4 लोकात हसता, पण मनातलं दुःख कुणाला सांगत नाहीत, कारण तुम्हाला वाटतं मला कोण समजून घेणार? माझ्या विचारांची उंची कोणी गाठू शकणार नाही. तुम्ही बरोबर आहात, कारण तुमचा राशीस्वामी शनी आहे आणि सहस्वामी राहू आहे. शनी म्हणजे एकांत, शनी म्हणजे खोल विचार, शनी म्हणजे न्याय आणि राहू म्हणजे भ्रम. राहू म्हणजे कल्पना आणि राहू म्हणजे अतिविचार. म्हणूनच तुमच्या डोक्यात सतत विचारांचं चक्र चालू असतं. तुम्ही भूतकाळातल्या एका चुकीचा विचार करत बसता. 10 वर्षापूर्वी कोणीतरी काही बोललं होतं ते आजही तुमच्या मनात चलतं. तुम्ही भविष्याची इतकी चिंता करता की वर्तमान जगायचं राहून जातं. तुम्ही जग बदलायचं स्वप्न बघता, पण स्वतःच्या मनातलं वादळ थांबवू शकत नाही. सध्या ग्रहमान काय सांगतं? शनी तुमच्या राशीतून भ्रमण करतोय. त्यात तो वक्री होता. वक्री शनी म्हणजे जुन्या कर्मांचा हिशोब, जुन्या आठवणी, जुन्या चुका, जुन्या नात्यांचा विचार. म्हणून गेले काही महिने तुम्हाला जास्त त्रास झाला. रात्री झोप लागत नव्हती, वाईट स्वप्न पडत होती, अचानक जाग यायची, छातीत धडधड व्हायची. पण आता चांगली बातमी आहे. शनी मार्गी झाला आहे, म्हणजेच आता तो सरळ चालेल. आता तुमच्या विचारांना दिशा मिळेल. आता गोंधळ कमी होईल, पण त्यासाठी तुम्हाला थोडी मदत करावी लागेल. राहू अजूनही तुमच्या दुसऱ्या घरात आहे. दुसरं घर म्हणजे वाणी, म्हणजेच कुटुंब, म्हणजे मनातले विचार. राहू इथे असेल तर माणूस बोलताना घाई करतो किंवा बोलायचं राहून जातं. मनातल्या मनात घुसमट होते आणि तीच घुसमट रात्री बाहेर येते विचारांच्या रूपाने. म्हणूनच रात्री झोप लागत नाही, कारण दिवसभर जे दाबून ठेवलं ते रात्री उसळी मारतं. बुध ग्रह आता तुमच्या अष्टम स्थानातून 6व्या स्थानात जात आहे. अष्टम स्थान म्हणजे गूढ, म्हणजेच भीती, म्हणजे न समजणाऱ्या गोष्टी. तिथून बुध निघाला की भीती कमी होते. आणि 6वं घर म्हणजे आजार, म्हणजे शत्रू, म्हणजे चिंता. बुध इथे आला की चिंतावर मात करण्यासाठी बुद्धी देतो, पण बुद्धी वापरली तरच.
नाहीतर बुध फक्त अजून विचार वाढवेल. म्हणून उपाय गरजेचा आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही संवेदनशील आहात. तुम्हाला दुसऱ्याचं दुःख बघवत नाही. रस्त्यावर भिकारी दिसला की तुमचं काळीज हेलावतं. बातमीत काही वाईट ऐकलं की तुम्ही अस्वस्थ होता. तुम्ही समाजाचा विचार करता, देशाचा विचार करता, पृथ्वीचा विचार करता. पण हेच विचार तुम्हाला झोपू देत नाहीत. कारण तुम्हाला वाटतं, मी एकटा काय करू शकतो? जग इतकं मोठं आहे. मी एकटा बदलू शकत नाही. दुसरं कारण म्हणजे अपेक्षाभंग. तुम्ही लोकांसाठी खूप करता. मित्रासाठी, कुटुंबासाठी, शेजाऱ्यांसाठी. पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा कोणी नसतं. तेव्हा वाटतं, मीच का सगळ्यांचा विचार करू? माझा विचार कोणी करत नाही. ही भावना रात्री टोचणी देते, झोप उडवते, डोळ्यात पाणी आणते. तिसरं कारण भूतकाळ. कुंभ राशीच्या लोकांना जुनी गोष्ट विसरता येत नाही. कोणीतरी फसवलं असेल, कोणीतरी विश्वासघात केला असेल, कोणीतरी अपमान केला असेल. हे शब्द, ते प्रसंग पुन्हा पुन्हा आठवतात. विशेषतः रात्री. कारण रात्री आपण एकटे असतो. मोबाईल बाजूला असतो, टी व्ही बंद असतो. मग मन रिकामं होतं आणि रिकाम्या मनात भूतकाळ शिरतो. चौथं कारण म्हणजे भविष्याची भीती. माझे पुढे काय होणार? मुलांचं शिक्षण कसं होणार? म्हातारपण कसं जाणार? नोकरी टिकेल का? घर होईल का? लग्न जुळेल का? हे प्रश्न कुंभ राशीला जास्त सतावतात. कारण तुम्ही प्लॅनर आहात. तुम्हाला सगळं आधीच ठरवलेलं हवं असतं. पण आयुष्य तसं नसतं. आयुष्य अनिश्चित आहे आणि ही अनिश्चितता तुम्हाला घाबरवते, झोप येऊ देत नाही. आता हा उपाय आज रात्रीपासूनच सुरू करा. आपल्या विचारांना कागदावर उतरवा. रात्री झोपण्याआधी एक वही घ्या आणि डोक्यात जे जे विचार आहेत ते सगळे लिहून काढा. चांगले, वाईट, भीती, राग, दुःख, आनंद, काहीही. भाषा बघू नका, शुद्धलेखन बघू नका, फक्त लिहा. 5 मिनटं लिहा, 10 मिनटे लिहा. लिहून झालं की ती वही बंद करून बाजूला ठेवा आणि स्वतःला सांगा, हे विचार आता वहीत बंद झाले आहेत, माझ्या डोक्यात नाहीत. हे केल्यानं तुमचं मन हलकं होईल. कारण विचार डोक्यात ठेवले की ते वाढतात, कागदावर आले की ते संपतात. हा शनीचा उपाय आहे. शनी कर्माचा कारक आहे. लिहिणे हे कर्म आहे. त्यानंतर पायाला तेल लावा. रात्री झोपण्याआधी मोहरीचं तेल आणि तिळाचं तेल घ्या आणि तळपायाला चोळा. 5 मिनटं मालिश करा. तळपायात अनेक नसा असतात. संबंध डोक्याशी असतो. पाय थंड झाले की डोकं शांत होतं, विचार कमी होतात, झोप गाढ लागते. हा उपाय शनी महाराजांचा आहे. शनी पायाचा कारक आहे. शनीला तेल प्रिय आहे. जेव्हा तुम्ही पायाला तेल लावता तेव्हा शनी प्रसन्न होतो आणि तोच शनी तुमच्या डोक्यातील वादळ शांत करतो. शनिवारी तर नक्की करा, पण रोज केलं तरीही चालेल. तिसरा उपाय म्हणजे श्वासावर लक्ष द्या. अंथरुणावर पडा, डोळे बंद करा आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. मोजा. 1, 2, 3, 10 पर्यंत मोजा. पुन्हा 1 पासून सुरू करा. मध्ये विचार आला तरी त्याला जाऊ द्या. परत श्वासावर या. 5 मिनटे करा, 10 मिनटं करा. हळूहळू मन शांत होईल, विचार थांबतील आणि शांत झोप लागेल. हा राहूचा उपाय आहे. राहू मनाचा कारक आहे. मन चंचल आहे. श्वासावर लक्ष दिलं की मन एकाग्र होतं, राहू शांत होतो. त्यानंतर मोबाईल दूर ठेवा. रात्री 9 नंतर मोबाईल हातात घेऊ नका. बातम्या बघू नका. भांडणांचे व्हिडिओ बघू नका. सोशल मीडिया बंद करा. कारण मोबाईलमधून निळा प्रकाश निघतो. तो मेंदूला जागं ठेवतो. झोपेचे हार्मोन्स तयार होत नाहीत. त्याऐवजी एखादं चांगलं पुस्तक वाचा. स्वामी समर्थांचं चरित्र वाचा. गजानन महाराजांचा विजय ग्रंथ वाचा. दासबोध वाचा किंवा फक्त डोळे बंद करून नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नामच तुम्हाला झोपवेल. 5वा उपाय म्हणजे खाण्यापिण्याची वेळ पाळा. रात्री उशिरा जेवू नका. 7 वाजता जेवा आणि जेवण हलकं असू द्या. वरण भात, खिचडी, दूध. रात्री चहा, कॉफी टाळा. कारण त्याने मेंदू उत्तेजित होतो, झोप येत नाही. जेवणानंतर शतपावली करा.
100 पावलं चाला, म्हणजे अन्न पचेल, पोट हलकं राहील आणि झोप शांत लागेल. शनी तुमच्या राशीत आहे. शनीला प्रसन्न करायचं असेल तर शिस्त पाळा. रोज एकाच वेळी झोपा, रोज एकाच वेळी उठा. शनी शिस्तीचा कारक आहे. तुम्ही शिस्त पाळली की शनी तुमच्या डोक्यातील गोंधळ काढून टाकतो. शनिवारी मारुतीच्या मंदिरात जा. रुईच्या पानांचा हार घाला, तेलाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा. हे शनिदेवा, माझ्या मनातील विचार शांत कर, मला गाढ झोप येऊ दे. राहूच्या त्रासासाठी बुधवारी दुर्गा मातेची पूजा करा. एखाद्या गरीब मुलीला वही पेन दान करा, कारण राहू भ्रम देतो आणि दुर्गा माता भ्रम दूर करते. बुधवारी हा बुधाचा वार. बुध बुद्धीचा कारक. बुद्धी स्थिर झाली की राहूचा खेळ संपतो. शुक्र तुमच्या 12व्या घरात येतो. 12वं घर म्हणजे शयनसुख, म्हणजे झोप. शुक्र झोपेचा कारक आहे. शुक्राला प्रसन्न करण्यासाठी पांढरी वस्तू वापरा. पांढरी चादर, पांढरा झोपायचा ड्रेस. शुक्रवारी गाईला पोळी घाला. शुक्र प्रसन्न झाला की रात्री स्वप्नही चांगली पडतात, झोप गाढ लागते. चंद्र मनाचा कारक आहे. पौर्णिमेला चंद्राकडे बघा आणि मनातल्या सगळ्या चिंता त्याला सांगा. म्हणा, हे चंद्रा, माझं मन तुझ्यासारखं शीतल कर. चंद्राचा प्रकाश मन शांत करतो. अमावस्येला घरात दिवा लावा. काळोखात नकारात्मक विचार येतात, दिव्याच्या प्रकाशात ते पळून जातात. अनेकदा झोप न येण्याचं कारण घरातील वाद असतात. नवरा बायकोचं भांडण, सासू सुनेचे टोमणे, भाऊ बहिणीचे रुसवा. हे सगळं मनात ठेवून झोपलं की झोप कशी येणार? म्हणून रात्री झोपण्याआधी मन स्वच्छ करा. ज्याचा राग आला असेल त्याला मनातल्या मनात माफ करा. मी तुला माफ केलं, तूही मला माफ कर, असं म्हणा. माफ करणं म्हणजे हार मानणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं. घरात जर कोणी आजारी असेल तर त्याची काळजी वाटणं साहजिक आहे, पण रात्रभर जागून तुम्ही त्याला बरं करू शकत नाही. उलट तुम्ही आजारी पडाल. म्हणून देवावर भार टाका. म्हणा, स्वामी समर्था, आता तूच बघ, आणि शांत झोपा. कारण काळजी करून काहीच बदलत नाही, प्रार्थना करून सगळं काही बदलतं. मुलांची काळजी वाटते, त्यांचं भविष्य, त्यांची संगत. पण लक्षात ठेवा, तुम्ही त्यांना जन्म दिला, पण त्यांचं नशीब तुम्ही लिहिलं नाही. त्यांचं नशीब देवाने लिहिलं आहे. तुम्ही फक्त कर्म करा, त्यांना चांगले संस्कार द्या, बाकी देवावर सोडा आणि रात्री शांत झोपा. कारण उद्या पुन्हा तुम्हाला त्यांच्यासाठी लढायचं आहे. त्यासाठी झोप गरजेची आहे. मी सुरुवातीला सांगितलं, हा व्हिडिओ स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे. कारण झोपेची समस्या लिंग बघत नाही. कुंभ राशीची स्त्री असो वा पुरुष, दोघांचं मन सारखंच वाहतं. दोघांनाही समाजाची चिंता आहे. दोघांनाही कुटुंबाची काळजी आहे. स्त्रियांनो, तुम्ही दिवसभर घर, नोकरी, मुलं, नवरा, सासू सासरे सगळं सांभाळता. रात्री शरीर थकतं, पण डोकं चालू राहतं. उद्या डब्यात काय द्यायचं, परवा पाहुणे येणार आहेत, मुलांचा अभ्यास झाला नाही, हे सगळं. पण लक्षात ठेवा, तुम्ही आधी स्वतःला जपा. तुम्ही ठणठणीत असाल तर घर ठणठणीत राहील. म्हणून रात्री सगळी कामं बाजूला ठेवा आणि फक्त झोपा. पुरुषांनो, तुम्ही बाहेर कष्ट करता, जगाशी झुंज देता, अपमान गिळता, टेन्शन घेता आणि रात्री घरी आल्यावर डोक्यात ऑफिसचे विचार, बॉसचं बोलणं, प्रमोशनची चिंता, हप्त्यांची काळजी. पण मित्रा, घरी आल्यावर ऑफिस दरवाजाबाहेर ठेवायचं. घरात पाऊल टाकताना सगळं टेन्शन बाहेर काढून टाका. कारण घर हे मंदिर आहे. इथे शांतता हवी आणि शांत झोप हवी, तरच उद्या पुन्हा लढू शकाल. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही रडत नाही. तुम्हाला रडायला आवडत नाही. तुम्ही सगळं मनात ठेवता, दगडासारखे वागता. पण लक्षात ठेवा, दगडालाही झीज असते. मनातलं दुःख बाहेर काढलं नाही तर ते आजार बनतं, झोप उडवतं. म्हणून कधीतरी रडा, एकांतात बसा आणि मनसोक्त रडा. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसा आणि सगळं सांगा. रडून झालं की मन हलकं होईल आणि मग बघा कशी गाढ झोप लागते ती.
अश्रू हे दुबळेपणाचं लक्षण नाही. अश्रू हे मन स्वच्छ करणारं पाणी आहे. पुरुषांनीही रडावं. रडल्याने कोणी लहान होत नाही, उलट मन मोठंच होतं आणि मोठ्या मनालाच शांत झोप लागते. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं मन समुद्रासारखं आहे. समुद्रात वादळ येतं, लाटा उसळतात, पण समुद्राच्या तळाशी नेहमी शांतताच असते. तशीच शांतता तुमच्या मनाच्या तळाशी आहे. फक्त तिथंपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी आजचे उपाय करा. 1. विचार कागदावर लिहा. 2. पायाला तेल लावा. 3. श्वासावर लक्ष द्या. 4. मोबाईलवर जास्त वेळ घालवू नका. 5. शिस्त पाळा. हे 5 उपाय केले की आज रात्रीपासून फरक जाणवेल. 8 दिवसात तुमची झोप परत येईल. 1 महिन्यात तुम्ही नव्या ऊर्जेने उठाल. ग्रह बदलत आहेत. शनी मार्गी लागला आहे. राहूचा जोर कमी होतो आहे. शुक्र झोपेच्या घरात येतो आहे. ही वेळ आहे. हीच वेळ आहे स्वतःला बदलण्याची, विचारांच्या गुलामगिरीतून फक्त मुक्त होण्याची आणि शांत झोपेचा आनंद घेण्याची. शेवटी पुन्हा एकदा विनंती करते, हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं एक लाईक कुणाच्या तरी आयुष्यात पहाट आणेल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या कुलदैवताचं, आवडत्या देवाचं नाव लिहा. विठ्ठल, महादेव, दत्त, साई, भवानी, खंडोबा जे असेल ते लिहा. कारण नामस्मरणाने मोठ्यात मोठं संकट टळतं. चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, कारण पुढच्या आठवड्यात आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या लोकांनी कोणत्या